जो विजेता होईल त्याला 30 तारखेला 6:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे सेमीफायनलच्या मॅचसाठी. आणि उद्या जो संघ क्वालिफाय होईल कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसेल लक्षात असू द्या. ज्यावेळी ड्रॉ झाले होते तेव्हाच आम्ही सूचना केल्या होत्या, त्यामुळे लक्षात असू द्या. गणेश आपण असाल तर या अंतारलीचे गणेश. चला मॅच सुरू करा. नागझरी संघ टॉस विन आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बंटी आणि भारत सलामीला येतात आणि पहिलं षटक घेऊन येतात प्रदीप. तर गणेश आलेले आहेत बघा. आमदार साहेबांकडनं 1000 रुपये, गणपत शेठ गायकवाड यांच्याकडनं 1000 रुपये 6 साठी. प्रताप आपलेही पारदर्शक मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे. प्रतापने 4 षटकार मारले होते. तर पुसरी संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच नागेश पाटील साहेबांकडनं मेजवानी असेल संपूर्ण 12 खेळाडूंना. हाडलं गणेश मात्र खूप चांगला खेळ अंतारली संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये केला. बंटी पहिल्या षटक घेऊन जात प्रदीप. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळेल का आता. जेल ड्रॉप म्हणजे बंटीचा लक फॅक्टर ऑन आहेत. जेलही ड्रॉप झाला. 2 धावाही नागझरीला मिळाल्या, 2 धावा बंटीला मिळाल्या. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. मात्र विजेता संघ 30 मार्चला 6:30 वाजता इथे रिपोर्टिंग करेल सेमीफायनल फर्स्ट मॅच साठी. पहिली सेमीफायनल उद्याचे 8 संघामधून जो संघ क्वालिफाय होईल आणि आजच्या 8 संघामधला क्वालिफाय झालेल्या संघामध्ये 30 मार्चला 6:30 वाजता बरोबर रिपोर्टिंग करा. 6:45 मॅच सुरू होईल. हलकसं अपील केलं होतं बघा. हॅरी सर आहेत, वेगळ्या शैली आहे त्यांची एक. धवला सुद्धा तुम्ही त्यांचा ऐकला. प्रदीप हा चेंडू मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मात्र फिल्डिंग खराब आहे. चौकार. टाळ्या उद्या एक वेगळी शैली आहे. चौकार येतोय. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. पायचीचा अपील आणि बंटीचा खेळ समाप्त. पहिला धक्का नागझरी टीमला. उद्या जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले आणि शेलार पाडा 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. तर ग्रामपंचायत सदस्य पोसरी गावचे दीपक दाबणे शेलारपाडा यांचे इथे आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य पोसरी दीपक दाबणे साहेब शेलारपाडा यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. योगेश मात्रे आले 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाज प्रदीप. ऑन साइडला खेळायचं होतं. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल योगेश मात्रेला.
पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रदीपने 2 षटकं टाकली होती, फक्त 8 धावा दिल्या होत्या. काय गोलंदाजी केली प्रदीपने आजच्या दिवसामध्ये. तर दीपक दामले साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती दीपक दामले साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 7 धावा झाल्यात. 7 धावा झालेल्या आहेत. प्रदीप हलकस अपील केलं होतं. क्या बात आहे. लेग बाईची 1 धाव मिळाली आहे. आठ धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर नागझरीने बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या कॅप्टनने घेतलाय. 8 धावा झालेल्या आहेत. नाईट स्पर्धा ज्यावेळी असतात त्यावेळी धावा चेस करायला थोड्याशा कठीण जातात. हॅरी सर त्यामुळे कदाचित टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असावा नागझरीने. मागच्या मॅच मध्ये त्याने 69 कुठल्या होत्या त्याहीमुळे हा निर्णय घेतला असावा. नक्कीच पहिल्या दोन्ही मॅच मध्ये त्यांनी प्रथम बॅटिंग करताना मॅच जिंकले, त्याचमुळे तिसऱ्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 8 धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज वैभव पितले येत आहेत. मग अशी गोलंदाजी चांगली केली होती वैभवने. ऑन साइडला खेळायचं होतं भारतला, मात्र इथे बीट केले. आजच्या दिवसात आमदार चषकचा जर विचार केला तर भारत म्हात्रेचा खेळ फारसा चांगला राहिला नाही अजूनपर्यंत. आता या महत्वाच्या मॅच मध्ये भारत म्हात्रेला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथून जिंकला तर एक ट्रॉफीचे हकदार तुम्ही ठराल. सेमीफायनलची मॅच खेळायला मिळेल 30 मार्चला. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे 8. ज्यावेळी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने नागझरीने घेतलाय. 40-45 टार्गेट चांगलं असू शकतं, मात्र समोर प्रतापची बॅट पूर्णपणे तापली या स्पर्धेमध्ये, त्यामुळे टार्गेट तुम्हाला मोठंच ठेवावं लागेल. वैभव राईट मोर द विकेट. सलग 3 चेंडू डॉट झालेत आणि अखेर आता मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली. रिव्ह्यू घेण्यात आलेले. अंपायर्स कॉल जो असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल हॅरी सर. तर भारत बाद आहेत मला वाटतं. कोसरी संघ हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल होते, तर नागेश पाडे यांच्या मेजवानी असेल 12 खेळाडूंना. प्रतापने आपण पाहिलं ना तर कॅमेरामॅनला सुद्धा फसवले. तिकडे फेकत होते मात्र इथे चेंडू लावला. ते कॅमेरा ते आपण पाहिलं तर त्या एंडला आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाहीये. आता ऑनफिल्ड दिलंय तो तुम्हाला मान्य करावं लागेल. फलंदाज बाद आहेत. कोणते बाद आहेत हे आपण पाहत होतो. नवीन फलंदाज कुणाल म्हात्रे आलेत 2 सेकंडला. सेकंडला योगेश म्हात्रे. हा चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या 9. नागझरी संघ मागच्या मॅच मध्ये 69 कुठल्या होत्या. आशेलेच्या विरुद्ध मात्र त्यांना संघर्ष थोडासा करावा लागतोय.
9 धावा एकंदरीत धावफलकातील आलेत. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आहे. थोडंसं स्पीडअप करा. आयोजकांना सुद्धा प्रचंड मेहनत करावी लागते सातत्याने. 9 धावा धावफलकातील लागलेत. वैभव राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी. कुणाल म्हात्रेला सुद्धा शांत ठेवलंय. वैभव चांगली गोलंदाजी करतायत. पुसरी संघ पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी वसार बी संघाला 28 वरती रोखलं. अंतरलीच्या विरुद्ध 62 त्याने कुठल्या आणि शेवटच्या मॅच मध्ये त्यांना फिल्डिंग हवी होती, ती टॉस गमावल्यानंतरही मिळाली. म्हणजे सर्व काही पुसरी संघाच्या बाजूने चांगलं घडतंय. सामना जिंकला तर नक्कीच मेजवानी सुद्धा असेल नागेश पाटील यांच्याकडनं. 12 खेळाडूंना 9 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. मात्र हा फटका तुम्ही पाहतायत कुणाल मात्रेच्या बॅटमध्ये येतोय. कव्हरच्या दिशेने मच निडेड चौकार येतोय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर नागझरी संघ प्रथम बॅटिंग करत असताना 13 धावा. चला सामना लगेच सुरू करायचा पुसरी संघ. तर ग्रामपंचायत सदस्य पोसरीचे दीपकदादा दाबणे, शेलारपाडा यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी प्रतापसाठी 1000 रुपये. आणि आजच्या दिवसात प्रतापने खूप आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ केलेला आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, तोच प्रताप येतोय 3रं षटक घेऊन. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. हॅरिस सर बघा, एक वेगळी शैली हॅरी सरांची. राईट मोर द विकेट. इथे कव्हरच्या दिशेने घेत आहे क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि आता चेंडू अखेर जाईल सीमा पार. चौकार. स्प्रेची मागणी केली बघा. कुणाल म्हात्रेने बघा स्प्रेची मागणी केली. धावसंख्या 17. योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं मशनीडे चौकार आलाय. नागझरी संघ 35-40 झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये बनवायला कठीण जातील. प्रथम पहिले 2 मॅच त्यांनी प्रथम बॅटिंग करूनच जिंकलेत. मागची मॅच पोसरी संघाने सुद्धा प्रथम बॅटिंग करताना जिंकली होती. 62 उभारल्या होत्या अंतरलीच्या विरुद्ध. कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केलं योगेश म्हात्रेला. 3रं षटक मार्गस्थ. धावसंख्या 17. धावा धावफलकातील लागल्यात. काय टार्गेट असेल या मॅच मध्ये. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा मिळतील योगेश म्हात्रेला. धावसंख्या 19. धावा धावफलकातील लागल्यात. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. दीपक दाबणे साहेबांकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपये प्रतापसाठी. आता हॅट्रिक पूर्ण होणार नाहीये. दीपक दाबणे साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मात्र प्रताप चांगली गोलंदाजी करतायत.
19 वरती आतापर्यंत थांबवलंय बलाढ्य नागझरी संघाला, ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये 69 उभारल्या होत्या 4 षटकांमध्ये. फुलटॉस चेंडू होता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. पंचांचा इशारा काय येतोय? षटकार. पंचवीस धावा झाल्यात. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. स्पीडअप करा थोडं. पोसरी संघ थोडीशी घाई करायची आहे. राकेश येत आहेत, राकेश भोईर येत आहेत. पहिलं आणि शेवटचं षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक. धावसंख्या 25. आता मात्र कुणाल म्हात्रेला सुद्धा बॅटचा फेस खोलावा लागेल. 25 झाल्यात, अजून 15 आल्या तर फायटिंग स्कोर असेल. पंचवीस झालेले आहेत. राकेश पुन्हा पठाण सरांचा वाईटचा इशारा येतोय. अजून एक ऍड होईल. 26. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचे काय टार्गेट सेट करतायत. सव्वीस झालेले आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. खूप चांगली क्लिअरिटी. टीटीसी पायचीचा अपील आणि फलंदाज कुणाल म्हात्रेचा खेळ समाप्त. 26 वरती तिसरा धक्का. नागझरी संघ थोडासा अडचणीत जरूर सापडलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. 26 धावा धापलकरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज. लेग बाईसचा इशारा येतो मुन्ना पठाण सरांचा. धावसंख्या 27. जयदास आलेत. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाले. मुन्ना पठाण सरांचा इशारा आला. 27 धावा झाल्यात. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. मात्र योगेश म्हात्रे अजूनही मैदानात आहेत. वाईटचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेर होता. धावसंख्या 28. धावा झालेल्या आहेत. पोसरी विरुद्ध नागझरी आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे. मात्र एकच संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि त्या संघाला 30 मार्चला 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. विजेता संघाडी पोसरी संघ मॅच जिंकतोय तर नागेश पाटील यांच्याकडे मेजवानी आहे. साईडला खेळायचं होतं. पंचांचा पुन्हा वाईटचा इशारा आलाय. म्हणजे आता धावा येत आहेत, वाईटच्या स्वरूपात येत आहेत. म्हणजे धावा महत्वाच्या आहेत. 29.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राकेश. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पलीकडे योगेश मात्रेच्या बॅटमध्ये येणारा मच निटेड षटकार. पस्तीस झालेत 35. आणि आता योगेश मात्रे चांगली बॅटिंग करतायत. पस्तीस झालेले आहेत. नागझरी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. 35 झालेले आहेत. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे मिळाल्यात योगेश मात्रेला अखेर. धावसंख्या 37. आता मात्र फायटिंग स्कोर आहे. इथून नागझरी संघ फाईट करू शकतो. 37 धावा झालेल्या आहेत. राकेशचं षटक थोडस लांब आपल्याला पाहायला मिळते. 37. दुखापतग्रस्त सुद्धा आहेत राकेश. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. 2 धावा तर धावून घेतल्यात आणि नो बॉल 1 म्हणजे एकूण 3. आणि येणारा चेंडू आता फ्रीट. मॅच मध्ये कमबॅक केलाय आता टीम नागझरीने. 40 धावा झालेले आहेत. म्हणजे जो स्कोर त्यांना हवा होता टॉस जिंकल्या तर बॅटिंग करताना तो तुम्हाला पाहायला मिळतोय. चाळीस धावा झालेल्या आहेत. येणारा चेंडू आता फ्रीट आहे. राकेशचं षटक भरपूर महागडं ठरतंय आता पोसरी टीमला. 40 झालेले आहेत. ओव्हर स्टेपिंग झालेली आहे त्यामुळे येणारा चेंडू फ्रीट आहे. फ्रीटचा चेंडू होता. मोठा फटका तर आला नाहीये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. तिथेही खराब फिल्डिंग आहे. 2 धावा मिळतील. 42. फ्रीटचा चेंडू होता. धावा 2 मिळाल्या. 42. नागझरी संघ प्रथम बॅटिंग करत असताना 3 गडी त्याने गमावलेत. 42 धावा झाल्यात. सोळा धावा आतापर्यंत राकेशने खर्च केल्यात. आता योगेश मात्रे कदाचित रनआउट विकेट होईल का. फेकी खराब आहे. 3 धावा इथे मिळाले आहेत. प्रताप नाराज आहेत. धावा 3 मिळतील. 45. पोसरीला 46 करायचे सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. विकेट 3 गेलेले आहेत. पोसरी संघ
धन्यवाद. थँक्यू नितीन दादा, ज्यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या डावामध्ये. पुन्हा सर्वांचं स्वागत. भारतीय जनता पार्टी, श्री मलंगड मंडल, तिसाई प्रतिष्ठान व जनुमान सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा आयोजित आमदार चषक 2022 या पहिल्या पर्वामध्ये पहिली रात्र सामना शेवटचा फर्स्ट क्वार्टर फायनल पहिली उपउपांत्य फेरी पोसरीच्या विरोधात संघ पाहायला मिळतोय तो नागझरी. टार्गेट आता आहे ते 46. वळवण्याचा प्रयत्न, पहिलाच टेक ऑफ होणारा चेंडू पाहायला मिळाला. षटकामध्ये पाहायला मिळतात आपल्याला बंटी. लक्षाचा पाठलाग करत असताना संघ आपण बघतोय तो हनुमान क्रिकेट संघ पोसरीच्या विरोधात श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीमध्ये हा सामना सुरू आहे. पोसरी संघ पाठलाग करता धावा होत नव्हत्या, त्या धावा स्लॉगरमध्ये झाल्या. वळवण्याचा प्रयत्न होता, लाऊड साऊंड, बॅटची कडा होती आणि त्यानंतर पायाला आदलून हा चेंडू गेला तो शॉर्ट कव्हरमध्ये. मिळते एक धाव फलकाचा श्री गणेश होत असताना तुम्ही बघू शकाल. स्क्रीनवरती तुम्हाला फ्लेक्स पाहायला मिळतोय. हे सर्व मान्यवर ज्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असताना बरीचशी विकास कामं करण्यात येत आहेत. धावसंख्या 1 प्रताप पाहायला मिळतात. दोन्ही सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी ज्या खेळाडूची राहिली जयदुमान पोसरीसाठी तो फलंदाज प्रताप जाधव. स्ट्रायकिंग एंडलाईन बंटी दुसऱ्या बाजूने कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ओ प्रतापचा प्रहार जोरदार आहे, गॅप मध्ये खेळलेत, लॉंग ऑनला पॉवर प्ले सुरू आणि त्याचा योग्य वापर. 4 धावा चौकार. आलाय लागोपाठच्या 3 चौकारांसाठी पारितोषिक आहे आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. ग्रामपंचायत सदस्य पोसरीचे श्री दीपकजी दाभणे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 4 2000, बॅक टू बॅक 3 6 4 2000. सो 2000 रुपये पारितोषिक आहे. प्रताप ओ रायझिंग, पहिला चेंडू ज्या पद्धतीने टेक ऑफ झाला त्या पद्धतीने हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला टेक ऑफ होत असताना. चांगले चेंडू आपण बघितले, 2 जे डॉट आले, एका चेंडूवरती सिंगल, एका चेंडूवरती चौकार आला. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती. टार्गेट आपण जर बघितलं तर ते 46 आहे, म्हणजे 11.50 रिक्वायर्ड रन रेट आहे. 11.50. बंटी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ बसलाय, स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, उजवा गुडघा टेकवल्यानंतर चेंडूला आपण बघू शकाल स्वॅप करण्याचा प्रयत्न होता, झाडू शॉटचा प्रयत्न होता फलंदाजाचा. डॉट बॉल. धाव फलकावरती आपण बघतोय 5 या आकड्यावरती स्थगित आहे. चेंडू आता उरलेला आहे तो 1. या षटकानंतर आपण पहिल्या डावाकडे जाऊयात. बॅटिंग कशी राहिली होती पहिल्या डावामध्ये, धावा येत नव्हत्या खरं तर. बंटी पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू घेऊन कोलवाटा पास, स्ट्रेट ड्राईव्ह, बॅटचा चेहरा उघडला, ड्राईव्ह करण्यात आला चेंडूला, जयकडून थोडा फंबल आणि चेंडू अखेर सीमा पार. 4 धावा, आलेला चौकार. षटकाची सांगता, 9 लॉस. जयदुमान पोसरी जाऊन पोहोचलेले आहेत 9 या आकड्यावरती, 9 रन्स. पहिला डाव, ज्या डावामध्ये आपण जर बघितलं तर बंटीने 6 धावा उभारल्या होत्या. शून्यावरती बाद झाला होता फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा भारत, आणि त्यानंतर योगेश महत्त्वपूर्ण खेळाडू या संघाचे, आणि महत्त्वपूर्ण खेळ देखील त्यांचा राहिला. स्लॉगरमध्ये देखील दमदार त्यांची बॅटिंग राहिली. स्लॉगरमध्ये 19 त्यांनी वसूल केल्या होत्या. 27 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं होतं. कुणालच्या बॅटमधून एक चौकार, त्यांनी 5 धावसंख्येचं योगदान दिलं. अशा प्रकारे पहिला डाव राहिला, जिथे धावसंख्या उभारण्यात आली ती 45 धावा आणि 46 धावसंख्येचं आता हे लक्ष. आपण आजचे अगोदरचे 6ही सामने जर बघितले, बघा दीपकजी दाभणे साहेब जे शेलारपाडाचे आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून आता पारितोषिकामध्ये वाढ होते. लागोपाठचे 3 चौकार आणि षटकार जर फलंदाजांनी ठोकले तर त्यांच्यासाठी पारितोषिक 5,000. रात्रीमध्ये ATM त्यांचा आता त्यांनी ओपन केलेला आहे आणि सांगतायत ते ATM आता तुम्ही मालामाल. धावसंख्या आपण बघू शकाल ती 9. षटक दुसऱ्या बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत.
रोशन म्हात्रे. विद्युत प्रकाश झोतामधील ही स्पर्धा फ्लड लाईट क्रिकेट. जनुमान सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा, ज्यांचं कौतुक करावं तितकं कमी असेल मित्रांनो, कारण मलंगड क्रिकेटमध्ये खूप कमी नाईट क्रिकेट स्पर्धा होतात आणि त्यामधली ही बहुचर्चित आणि नामांकित स्पर्धा. या क्रीडांगणावरती अगोदर देखील आपण बघितलेलं आहे. आमदार चषक पहिलंच पर्व या स्पर्धेचं. 4 रात्रीमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खाली राहिलाय चेंडू. अपेक्षा जी फलंदाजाची होती त्या अपेक्षेपेक्षा खाली राहणारा चेंडू आलेला आहे तो निर्धाव. धावसंख्या आपण बघितली तर ती 9 या आकड्यावरती. षटकामधला पहिला चेंडू निर्धाव आपण बघितला गोलंदाज रोशनचा. उर्वरित समीकरण जर आपण बघितलं तर अजूनही 17 चेंडू शिल्लक आहे, तर बनवायच्या त्या 37 धावा. रोशन तयार. हाफ ट्रॅकर पूल करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून पुढे आला. मिस टायमिंग आणि कॅसेने पकडली आहे. विकेट पडतीये पहिली. जनुमान पोसरीशी 9 वरती धक्का पहिला. इन अट नंबर फर्स्ट डाऊन. झाले बघा आमदार, तिसऱ्यांदा आता निवडून आले. झाले बघा आमदार. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गाजे गणपत शेठ गायकवाड. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गाजे गणपत शेठ गायकवाड. धावसंख्या आपण बघतोय 9 या आकड्यावरती थांबलेली आहे. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर फटका फसला पूलचा. आलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती वैभव पितळे. लॉफ करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड साठी अपील होत आहे. पण बघू शकाल वेगवान चेंडू येत आहेत. 2 जे चेंडू आपण बघितले या अगोदरचा पहिला चेंडू जो फलंदाज वैभवसाठी होता, जे बास झाले, तो देखील खाली राहिला होता. इथे देखील लॉफ करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू खाली राहिला आहे. निर्धाव चेंडू. एका चेंडूवरती विकेट. 2 डॉट बॉल. 3 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही. रिक्वायर्ड 100 वाढते. 37 बनवायच्यात अजूनही. उरलेले चेंडू आपण बघू शकाल ते 15. ऑफसमचा बाहेर. छेडखाणी केली. बाहेर जाणारा चेंडू. बॅटची कडा. बिहाइंड द विकेट. कुणालने झेल टिपलाय. सेलिब्रेशन. प्रताप मोठा मासा गळाला सापडलाय. धक्का दुसरा. जनुमान पोसरीला 9 वरती. साहेब पुढे पुढे जातील. मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादाने गणपत शेठ मंत्री होतील. गणपत शेठ मंत्री होतील. गणपत शेठ मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील. मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादाने गणपत शेठ मंत्री होतील. जिसाई मातेच्या आशीर्वादानं दादा झाले आमदार. जिसाई मातेच्या आशीर्वादानं दादा झाले आमदार. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गाजे गणपत शेठ गायकवाड. प्रताप जाधव महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आणि त्यानंतर सेलिब्रेशन आपण त्यांचं बघितलं. जणू काही आनंद त्यांचा गगनात मावेनासा झालेला. सामना महत्त्वाचा आहे. 2-2 सामने जिंकून दोघेही पुढे येत असताना पहिल्या डावामध्ये डावा बनत. ओ कॉटन बॉलची संधी होती. फॉलोथ्रोमध्ये सुंदररित्या चेंडूला त्यांनी थांबवलेला आहे. कदाचित त्यांना इजा झाली असती, परंतु चेंडूवरची नजर तीक्ष्ण होती. भरपूर ॲक्टिव्ह आहेत. जेव्हा फॉलोथ्रोमध्ये आपण बघू शकाल गोलंदाजाला बॉडीचा बॅलन्स करायचा असतो, कारण पुढच्या पायावरती पूर्णपणे त्यांचा वेग असतो आणि तो त्याला थांबवायचा असतो. स्वतःच्या शरीराला समतोल करत असताना थांबवायचं असतं आणि अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आलेला वेगवान चेंडू आपल्या हाताच्या साहाय्यानं त्यांनी त्या ठिकाणी स्टॉप केला. धावसंख्या आपण बघू शकाल ती 10. 1 धाव आता आली 5व्या चेंडूवरती. चेंडू असेल तो शेवटचा 2ऱ्या षटकामधला. ओ एज आहे त्या ठिकाणी आणि इथे आपण बघू शकाल एज घेतल्यानंतर चेंडू आय थिंक त्यांच्या फेसवरती लागलेला आहे. आशा करतोय गंभीर दुखापत नसेल. बघा पाण्याची मागणी करण्यात येते. आपण पाणी लगेचच घेऊन जा. बऱ्याचशा इजा आपल्याला स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीनं चेंडू लागला. आडव्या बॅटने त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर फेसवरती आदळला. वेगवान बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू आणखीन वेगाने जात असतो आणि त्याच पद्धतीनं बॅटची कडा घेतली आणि चेंडू घरंगळत त्यांच्या तोंडावरती आदळला. डॉट बॉल आपण जर बघितला 10 धावा झालेल्या आहेत. विकेट 2 पडलेल्या जनुमान पोसरीच्या. टार्गेट आहे ते 46 म्हणजे बनवायच्यात अजूनही त्या
36 रन. उरलेले चेंडू 12 चेंडू 36 समीकरण आता उरलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला संपूर्ण संघ पाहायला मिळतो. नागझरी पहिला डाव जिथे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 8 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 होत्या. ॲज अ कम्पेअर पहिल्या षटकामध्ये 9, एक धाव जास्त आली होती ती पोसरीसाठी. दुसऱ्या षटकामध्ये 5 होत्या आणि इथे आपण बघू शकाल फक्त आलेली आहे ती 1 धाव आणि 2 विकेट देखील पडलेल्या आहेत. म्हणजे ग्राफ वरती जाऊन पुन्हा खाली दर आलेला आहे, जसा पहिल्या डावामध्ये देखील झाला होता. 8 वरून 5 वरती, इथे 9 वरून 1 वरती आला. 2 षटकं मागणी होती 12 आणि 19 पहिल्या डावामध्ये. आणि इथे आता आपण बघू शकाल इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर ते 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 36 धावा. 18 रिक्वायर्ड रन रेट. तयार गोलंदाज योगेश म्हात्रे. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, लेंथ कमी करण्यात आली. डॉट बॉल नंतर प्रेक्षकांच्या टाळ्या आपल्याला ऐकायला मिळतात. एका षटकारा चौकारानंतर देखील निश्चितपणे ऐकायला मिळतील. दोन्ही संघांचे प्रेक्षक आपण बघू शकाल मोठ्या संख्येने इथे या क्रीडांगणाच्या सभोवताली उपस्थित आहेत. योगेश म्हात्रे ऑल ऑफ करण्यात आला. पावा पॅक पारले स्ट्रोक जय कॅच या ठिकाणी त्यांनी पकडलेले आणि फलंदाज या ठिकाणी आपण बघू शकाल बाद होत आहेत. एक सुंदर जल्ले डाव संपला. फलंदाज वैभव पितळेचा 3रा धक्का. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गजे गणपत शेठ गायकवाड. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गजे गणपत शेठ गायकवाड. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे कॅचसाठी. येस, चला आमचे थर्ड अंपायर देखील येत आहेत. बघूयात आता डिसिजन त्या ठिकाणी काय असेल. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतं चांगल्या पद्धतीने फिनिश करण्यात आलंय चेंडूला आणि थर्ड अंपायरचा इशारा आला. येस, इट इज आउट. त्यांची बोटं जमिनीवरती ग्राउंड झाली, घासली, परंतु चेंडू त्यांच्या हातामध्येच होता. पोसरी संघाने जर हा सामना जिंकला तर आदरणीय दीपकजी दामणे साहेब यांच्याकडून 6,000 त्यासाठी 6 नंबर देखील येणं तितकंच गरजेचं असेल. षटकार वारंवार आता त्यांना ठोकावेच लागतील. उरलेले चेंडू 10 आणि त्या 10 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 36. म्हणजे 10 चेंडूंमध्ये कॅल्क्युलेट केलं तर 6 षटकार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज न्यू मॅन इन सोमनाथ. मिडल नव्हता चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने गुड फिल्डिंग, काय वेगाने आले. रोशन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खरं तर हा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने हळवणं गरजेचं होतं, परंतु स्वतःकडे आत्मविश्वास होता. ज्या आत्मविश्वासाने चेंडूवरती आले, उचलला चेंडूला लगेचच फेक करण्यात आली. गुड फिल्डिंग. धावसंख्या 1, एका धावेच्या सहाय्याने धावफलक 11, बनवायचे आहेत 35, उरलेले चेंडू 9. हाफ ट्रॅकर आहे, टॅप झाला चेंडू. ड्रम बॉक्स सेलमध्ये अशा पद्धतीचे आपल्याला फटके पाहायला मिळतात. 1 रन आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे 12, बनवायच्या धावसंख्या अजूनही आपण बघितल्या तर त्या 34 बनवायच्यात आणि उरलेले आहेत चेंडू 8. योगेश म्हात्रे ऑल ऑफ करण्यात आलाय. भरपूर उंच तर चेंडू आपण बघतोय. काहीसा डोळ्यांच्या नजरेआड, परंतु क्षेत्ररक्षकाचा नव्हता. त्यांनी बरोबर जज केलं. नजर तीक्ष्ण चेंडूवरती, हातामध्ये सामावून घेतलं चेंडूला. झेलबाद फलंदाज 4था पोसरीचा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद. 7 चेंडूंमध्ये उरलेल्या आहेत त्या 34. 34 धावा. तयार योगेश. लॉफ करण्यात आलाय. बॅकफुटला येत असताना पॉवर पॅक आणि अंपायरचा आपण बघू शकाल इशारा. षटकार.
सामना जर जिंकला तर आदरणीय दीपकजी दाभणे साहेब ग्रामपंचायत सदस्य पोसरे यांच्याकडून देण्यात येतील ते 10,000. पारितोषिकामध्ये वाढ होते. ही वाढ आता धावसंख्येमध्ये करावी लागेल. 6 मध्ये उरलेल्या 28 या षटकाराने फलंदाज प्रदीप यांनी सामन्याला जिवंत केलेला आहे. मॅच इज ऑन. 28 होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी आता 4 चेंडू नावेमधून पाठवावंच लागेल. धावसंख्या 18. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज कुणाल मात्रे. नागझरी संघामध्ये आदरणीय उदयजी गायकवाड साहेब यांच्याकडून पोसरी संघासाठी 25,000 असेल विजयासाठी. ऑलरेडी 10 आणि हे 25, 35 रन बनवायच्यात. 28 चेंडू उरलेले आहेत आता 5. सामनाच्या पहिल्या रात्रीमधला तिसरा थोडासा उघड आहे आता बॅटिंग करणाऱ्या पोसरी संघासाठी. नागझरी संघाने महत्त्वपूर्ण खेळ केला. धावा बनत नव्हत्या, धावा उभारल्या आणि त्यानंतर आता प्रेशर आपण बघू शकल्या सामन्यावरती. दुसऱ्या बाजूने मी आभार व्यक्त करेन. आजच्या या पहिल्याच रात्रीमध्ये स्कोरिंगची भूमिका अफलातून राहिली. आता सध्या आमच्या समवेत आहेत ते भूषण पाटील यांचा मनापासून आभार. अगोदर अजयजी जाधव आणि नितेश पाटील जे नॉट आउट आहेत पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत आपण बघू शकाल आमच्या समवेत ते जुळलेले आहेत. त्यासोबत ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC वाहिनी आणि प्रत्येकी षटकारासाठी देखील 1,000 रुपये आदरणीय उदयजी गायकवाड साहेब आमदार साहेबांच्या नावाने निश्चितपणे ते पारितोषिक आहे. व्हाईट बॉल. 1 रन इथे ऍड करण्यात येईल. धावसंख्या झाली ती 19. म्हणजे उरल्या धावा आपण बघितल्या तर अजूनही 27. चेंडू शिल्लक 5. वन फॉर दी ओव्हर्स या ठिकाणी देखील इशारा आला अंपायरचा. गोलंदाजासाठी वॉर्निंग. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय. ओ प्रदीप खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक करण्यात आला. डीप मध्ये हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने फेकी ॲक्युरेट थोडी बाजूला आली. स्ट्रायकिंग एंडला आली होती परंतु थोडी बाजूला आणि त्याचं कारण मिळतात त्या धावा 2. धावफलक 2 धावसंख्येच्या साह्यानं आपण बघू शकाल जाऊन पोहोचलेलं आहे ते 21-21 या आकड्यावरती. चेंडू अजून आपण बघितलं तर ते उरलेले आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये बनवायचा आहे धावा. आपण बघितल्या तर त्या 25. 4 चेंडू 25. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतो 21. कुणाल मात्रे पुन्हा एकदा समोरच्या एंडकडून. रनवे मध्ये थोडासा त्यांना अडथळा जाणवतोय. अगोदर देखील इंजरी त्यांच्या पायाला कुठेतरी आपण निश्चितपणे बघितली. बॉलिंग मार्कवरतीच जात आहेत. जिद्दी आहेत. पहिल्या डावामध्ये पहिल्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण बॅटिंग त्यांची राहिली होती. इथे आपण बघू शकाल तर आता तीच अपेक्षा आहे. फलंदाजी करत असताना 5 फक्त आल्या होत्या. गोलंदाजीमधून 4 चेंडूमध्ये आता 25 डिफेन्स करायचे आहेत. खोलवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आला. बॅकफुटला येत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये हा चेंडू. गुड फिल्डिंग बाय जयदास. मिळते ते 1 धाव. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचले ते 22-22 वरती आणि आता धावा उरलेल्या आहेत त्या 24. चेंडू शिल्लक आहे 3. प्रेक्षक आता आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करत आहेत कारण जवळजवळ 2 वाजायला आलेले आहेत आणि मॅचचा रिझल्ट क्लिअर झालेला नसला तरी त्यांनी आता रिझल्ट त्यांच्या माध्यमातून क्लिअर केलेला आहे आणि ते आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतात. आपला परतीचा प्रवास सुखाचा हो. काळजीपूर्वक आपण घरी पोहोचा. शुभरात्री तुमच्यासाठी. धावफलकावरती 22. उरलेले चेंडू आपण बघू शकाल 3 बनवायचे 24 धावा. सर्वांचा आभार व्यक्त करेन मी ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे कार्यकर्ते जे आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. पुढच्या 3 रात्रीमध्ये देखील हीच अपेक्षा असेल. श्री मलंगड मंडल यांचं आम्ही आभारी असू. तिसाई प्रतिष्ठान यांचा आम्ही आभारी असू. जनुमान सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा यांचा आम्ही आभारी असू आणि सहआयोजक आदरणीय समीरजी भंडारी साहेब आणि आदरणीय उदयजी गायकवाड साहेब या दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभारी असू आणि खास करून लखन दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मला आमंत्रित करण्यात आलं. सर्व लखनदादा जाधव आणि सर्व जनुमान सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा
यांचं हृदयाच्या अंतकणापासून आभारी असेल. आमदार चषकाचं पहिलंच पर्व आहे. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कोण म्हणेल की हे पहिलं पर्व आहे. पहिलीच रात्र आणि मोठ्या थाटामाटाने बऱ्याचशा मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब देखील उपस्थित होते. कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्रजी पवार साहेब आणि या अगोदर देखील उद्घाटन सोहळ्यानंतर मात्र उपस्थित राहिले होते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तिसऱ्या टर्ममध्ये जे 15 वर्ष सलग आमदार आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण पूर्वचे श्री गणपत शेठ गायकवाड हे देखील उपस्थित राहिले होते आणि सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी या स्पर्धेमध्ये निश्चितपणे उपस्थित राहिली होती. सर्वांचं मनापासून आभार. आमचे ऑफिशियल अंपायर त्यांचा आभार, आमचे स्कोरर त्यांचा आभार, कॉमेंटेटर त्यांचा आभार, GTC वाहिनी त्यांचा आभार, ग्राउंड्समॅन त्यांचा आभार. आभार व्यक्त करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि उद्या पुढच्या रात्रीमध्ये तेवढंच कार्य तुमच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडेल. चेंडू उरलेले आहेत अजूनही. एक लास्ट बॉल ऑफ द इनिंग. एज आणि सामना अर्थातच संपलाय. या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तो श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीने. हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम नागझरी. सामनावीरचा पुरस्कार आम्ही जाहीर करतोय. पहिल्या डावामध्ये महत्वपूर्ण खेळ, 27 धावसंख्येची बारदार खेळी आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवणारा या संघाचा महत्वपूर्ण अष्टपैलू योगेश म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे गणपत शेठ गायकवाड. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा. शेक हँड करा कृपया करून. स्पर्धेचा नियमच आहे मित्रांनो, संघर्ष क्रिकेटचा संपला, मैत्रीचे संबंध आपण जपायचेच आहेत. आपण संदलन करा. सामनावीरचा पुरस्कार जाहीर केलेला आपण सामनावीरसाठी